सर्वात पहिले इथे मी 120 ml कोमट दूध घेतलेलं आहे। ह्यामध्ये थोडीशी साखर घालून घेतलेली आहे। साखर आपल्याला छान वितळवून घ्यायची। त्यानंतर ह्यामध्ये घालायचे आपल्याला ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट। ईस्ट घातल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचे आणि हे आता आपल्याला झाकून 10 ते 15 मिनिटाकरता गरम जागेवरती ठेवून द्यायचे, जेणेकरून ईस्ट छान फुलेल। तर हे बघा आपलं ईस्ट केवढं छान फुललेलं आहे। आता इथे मी घेतलेला आहे 250 ग्राम एवढा मैदा। ह्यामध्ये थोडंसं मीठ घालूया, ईस्टवालं फुललेलं मिक्सचर घालूया आणि छान असं मस्त एकजीव ह्याचा घट्ट गोळा मळून। तर इथे आता आपला छान गोळा मळून झालेला आहे। आता ह्यामध्ये घालते मी 35 ग्रॅम एवढं सॉफ्टवालं बटर। हे बटर मी पहिलेच फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलं होतं आणि बटर घातल्याच्या नंतर आपल्याला गोळ्याला अजून छान मस्त असं सॉफ्ट मळून घ्यायचं आहे। तर हे बघा आता इथे आपला गोळा तयार झालेला आहे छान। आता हा आपल्याला फुलायला ठेवायचा। तर त्याकरता इथे मी घेतलेला आहे एक बाउलमध्ये थोडंसं तेल लावलेलं आहे आणि आता मी 1 तासाकरता हे फुलायला ठेवते। तर हे बघा 1 तासानंतर आपला गोळा केवढा छान फुललेला आहे। आता हा आपल्याला थोडासा मळून घ्यायचा आहे आणि ह्याचे ना छोटे छोटे ना असे राऊंड बॉल्स करून घ्यायचे। म्हणजे तुम्ही ना मोजून सुद्धा करू शकता, पण मी इथे ना अंदाजेच करते। तर इथे अंदाजे माझे 6 बॉल्स तयार झालेले आहेत। तर हे बघा असं आपल्याला स्मूथ आणि शायनी असा बॉल्स करायचा आहे। तर इथे मी ना बटर पेपरचे लहान लहान असे मस्त छान तुकडे कापून घेतलेत आणि त्याच्यावरती असे ना बॉल्स ठेवलेत आणि हे आता आपल्याला अर्ध्या तासाकरता असं छान फुलायला ठेवून द्यायचे। तर हे बघा अर्ध्या तासानंतर आपले इथे छान डो बनून तयार झालेले आहेत। आता हे डो आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये छान तळून घ्यायचे। तर हे बघा आणि हा जो पेपर असतो ना, हा असा बोंबोलोनीचा आपला उलटा केल्याच्या नंतर हा पेपर अलगद निघतो। तर हे बघा इथे आपला एक बोंबोलोनी बनून तयार झालेला आहे। तर असे आपण बाकीचे सुद्धा सर्व बोंबोलोनी तळून घेऊयात। गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे असंच तळायचे। तर हे बघा इथे माझे 6 बोंबोलोनीज तळून तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला काय करायचे, आता हे सर्व बोंबोलोनीज आपल्याला पिठी साखरेमध्ये छान असे मस्त कोट करून घ्यायचे, जेणेकरून ते दिसायला पण सुंदर दिसतील आणि खायला सुद्धा खूप छान वाटतील। आता ह्यामध्ये मी चॉकलेट ट्रफल फिलिंग घालते। तुम्ही ह्या जागी न्यूटेला सुद्धा वापरू शकता। तर आपले बोंबोलोनीज बनून तयार झालेले आहेत। केवढे सॉफ्ट आहेत आणि केवढे मस्त छान मेल्ट होत आहेत। नक्की घरी करून बघा, खूपच साधी आणि सोपी रेसिपी आहे। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।